आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते। राहुरीमध्ये शरद पवार गटाकडनं गोविंद मोकाटे हे उमेदवार असतील अशी सूत्रांची माहिती समोर येते। आताची आणखीन एक महत्त्वाची अपडेट आपण बघतोय। सागर कुलकर्णी यांच्याकडनं अधिक माहिती घेऊयात। सागर, काय अधिक माहिती? राहुरी विधानसभा मतदारसंघ सुद्धा बिनविरोध होण्याची शक्यता आहे। वास्तविकतेत या मतदारसंघातून माजी राज्यमंत्री आणि जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे हे इच्छुक होते, पण आयत्या वेळेस जे काही राजकीय घडामोडी घडल्या त्यानंतरनं गोविंद मोकाटे यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जाते। 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची वेळ आहे। अशा पुढच्या 15 मिनिटांमध्ये कदाचित मोकाटे जे आहेत ते अर्ज दाखल करतील असं सांगितलं जातं आणि बारामती प्रमाणे राहुरी देखील बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता एक कमी वर्तवली जाते। अर्थात अर्ज माघार घेण्यासाठी 2 दिवस मुदत असणार आहे। 2 दिवसानंतर अर्ज मागे घेतली जात आहेत का कोण कुठे तेही पाहणं गरजेचं असणार आहे। पण तुर्तास तरी जी राहुरी निवडणूक सुद्धा बिनविरोध होण्याची शक्यता मावळताना दिसून येते। नक्कीच यापूर्वी प्राजक्त तनपुरेंसंदर्भात जो एक आराखडा अंदाज बांधला होता की ते माघार घेतील, तशीच सध्याची स्थिती आहे। यशस्वी शिष्टाई झाली असं म्हणायचं का प्रदेशाध्यक्षांची आणि विखेंची? भेट घेतली तनपुरेंची आणि ती भेट कदाचित यशस्वी होण्याची दिसते आणि भाजपाला कुठे ना कुठेतरी याचा फायदा होताना दिसेल, कारण की प्राजक्त तनपुरे आणि तनपुरे परिवाराचं एक वर्चस्व राहुरी या मतदारसंघावर आहे। अशातच तनपुरे परिवाराकडून कोणी उमेदवार नसेल तर मात्र भाजपासाठी अर्थातच कौल अधिक असणार आहे। कुठे ना कुठेतरी भाजपाला फायदा होणं हे जवळपास निश्चित आहे। दुसरीकडे जयंत पाटलांचेच भाचे जर पक्षाच्या विरोधात बंडखोरी करत असतील, पक्षाच्या विरोधातील लाईन पुढे नेत असतील तर मात्र शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा डोकेदुखी वाढली असं म्हणायला हरकत नाहीये। नक्कीच, आणि त्यामुळेच आता नव्यानं उमेदवार जे आहेत ते दिले जात आहेत का असंही म्हटलं जातंय। या सगळ्या संदर्भात ते अपडेट आम्ही तुमच्याकडनं घेतोय। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर राहुरीमध्ये आपण बघतोय शरद पवार गटांना आता गोविंद मोकाटे हे उमेदवार असतील असं म्हटलेल्या सूत्रांची ही महत्त्वाची माहिती, कारण तनपुरे यांनी अर्ज दाखल करण्यास नकार दिलाय असंही कळतंय। आणि तुर्तास या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबायची। पाहत राहा NDTV मराठी।